नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे। मालिकेमध्ये अतिशय इंटरेस्टिंग असा पॉईंट आलेला आहे। मालिका आता एका नवीन वळणावर येऊन जय आणि शर्वरी कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि तेजूला आता शर्वरी आता असा कोणता सत्याची जाणीव करून देते। प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या मालिकेचे सगळे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर मंडळींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यामध्ये आता मंदिरात शर्वरी ही तेजूला म्हणते की काकू बरोबर आहे ना तुमच्या मुलाने, आणि मी एका सत्याची बाजू घेऊन माझ्या बहिणीला मदत केली, यात काय चुकीचं आहे। आणि ते ऐकताच आता तेजू म्हणते की काय वय काय ग तुझं, आणि तुझं शिक्षण किती झालं। ते ऐकताच आता शर्वरी म्हणते की वयाने आणि सगळ्या गोष्टीत मी तुमच्यापेक्षा लहानच आहे। तेजू म्हणते की मग हे तर कळतंय ना तुला। तेजस्विनी म्हणते की मग कशाला उगाच मध्ये मध्ये न विचारलं तरी बोलायला यायचं, हे बरोबर आहे का। आणि लगेच आता तेजस्विनी म्हणते की याला ना आगाऊपणा म्हणतात, आगाऊपणा। आणि आता तेजस्विनी म्हणते की सगळे लोक तुझ्या बहिणीसारखे चांगले असतात, मी 100 लोकांची सॅलरी करते आणि पण सगळ्या 100 लोकांबरोबर आपण चांगले असतात म्हणून लग्नाची बोलणी नाही ना करत, त्यासाठी काहीतरी क्रायटेरिया असतो, असे आता तेजू शर्वरीला समजावते। आणि तेजस्विनी आता देवी आईला म्हणते, देवी आई बघतेच आणि ऐकतेस ना तू, या काल आलेल्या मुली मला कशा समजावून सांगतात आणि प्रेम म्हणजे काय हे मला कसं आता पटवून देतात। आणि शेजारीच एक बाई बसलेली असते, तर तेजस्विनी त्या बाईला म्हणते की या मुली हिच्या घरचे सततच दुसऱ्याला शिकवायला जातात आणि सतत आगाऊपणा करतात आणि श्रीमंत मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात। ते ऐकताच आता शर्वरी बोलण्यासाठी आता पुढे जाऊ लागते, तेवढ्यात पाठीमागून आसावरी शर्वरीचा हात धरते आणि लगेच आसावरी तेजूची माफी मागते आणि शर्वरीला म्हणते की ताई चल, तर तेवढ्या शर्वरी म्हणते की ताई एकच मिनटं। आणि शर्वरी म्हणते की काकी मला तुम्हाला समजावण्याचा हेतू देखील नव्हता आणि मी तुम्हाला शिकवायला जात देखील नव्हते। आणि तेवढ्यात शर्वरी म्हणते की काकी मी असं काही बोललेच नाही। हात जोडून आता तेजू म्हणते काही बोलले नाही ना, मग बोलू पण नको, घरी जा आणि घरी शांतपणाने विचार कर। तेवढ्यात आसावरी पुन्हा एकदा तेजूची माफी मागते आणि शर्वरीचा हात धरून आता आसावरी शर्वरीला तेथून घेऊन जाते। आणि त्या निघून जाताच इकडे आता तेजूबरोबर आलेली लेडीज म्हणते की अरे बापरे, ही मोठी एकवीस सून म्हणून परवडेल, पण ही धाकटी नको रे बाबा। तर तेजू आता तिच्याकडे बघते। आता इकडे बाहेर आसावरी आणि शर्वरी आल्यानंतर शर्वरी म्हणते की ताई तुम्हाला का गप्प केलंस, कशा बोलत होत्या त्या बघितलं ना, आणि कोणत्या श्रीमंत मुलांना आपण जाळ्यात ओढलं ग। तर आसावरी म्हणते की जाऊ दे ना, त्या वयाने मोठ्या होत्या। आसावरी म्हणते की त्यांनासुद्धा आपण समजून घेऊ, चिडल्या आणि रागाच्या भरात त्या बोलल्या असतील। आसावरी म्हणते की मोठ्याने बोलल्यावरती आपण काही त्यांना रागावतो का, ठीक आहे मोठ्या आहे त्या बोलल्या आणि आपण समजून घेतलं असं समजायचं। शर्वरी म्हणते की अगं पण कशा बोलत होत्या त्या। आणि आसावरी म्हणते की नाती जर जपायची असतात तर आपल्याला 2 पावलं मागं जावीच लागते। शर्वरी म्हणते की पण त्या जशा बोलतात त्या मला अजिबात पटत नाही। आसावरी म्हणते मला तुझं बोलणं कळतंय। आणि आसावरी म्हणते की देवाच्या जर मनात असेल तर त्यांच्याच घरी मी गौतमची बायको आणि त्यांची सून म्हणून जाणार आहे ना। आणि आसावरी म्हणते की मला ना काहीही करून त्यांच्या घरात आयुष्य काढायचं आहे। तर ते ऐकताच शर्वरी म्हणते बापरे अगं ताई, अजून तुझं लग्न देखील झालं नाही आणि लगेच तू सासूची बाजू घेऊन बोलायला लागलीस। आणि शर्वरी म्हणते की ही लव्ह स्टोरी ऐकून आता तर माझं डोकंच भिरभिरायला लागलंय, पण बेस्ट आहे बरं का। आणि त्यानंतर आता आसावरी आणि शर्वरी दोघीही आपापल्या कामासाठी निघून जातात। तर शर्वरी इकडे ऑफिसमध्ये येते। जयने आता मीटिंग सगळ्यांची बोलावलेली असते आणि सगळे येताच जय म्हणतो की हातामागून हात आपण टेकून बसलोय आणि कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातून जात आहेत, असं जर झालं तर आपल्या कंपनीचं ना रेप्युटेशन खूप खराब होईल। आणि जय म्हणतो की सतत आपल्या हातातून हे जे कॉन्ट्रॅक्ट जाऊ राहिलं ना ते काही बरोबर नाही आहे। तर शर्वरी सगळेजण विचारात पडतात आणि जय म्हणतो की जाऊ द्या, पण आता उद्या डिस्ट्रीब्युटर येणार आहे, त्यांच्यासमोर आपलं प्रेझेंटेशन एकदम झकास व्हायलाच हवं। आणि जय म्हणतो की आपलं की स्किल आपण उद्या त्यांना काय काय सांगणार आहोत याची सगळी तयारी करा। तर तेवढ्यात जयचं लक्ष शर्वरीकडे जातं आणि शर्वरी वेगळ्याच विचारात असते। आणि शर्वरीच्या डोक्यात आता फक्त तेजूचा विचार चालू असतो। मंदिरात जे जे काही घडलं ते सगळं आता शर्वरीच्या
इकडे डोळ्यासमोर येत असताना जय शर्वरीकडे बघत असतो आणि तेवढ्यात जय शर्वरीला म्हणतो की काय लक्ष कुठं आहे तुमचं. तर आता शर्वरी भानावर येत म्हणते की सर आहे ना, मी ऐकते सगळं. तर आता जय म्हणतो की काय उद्या डिस्ट्रीब्युटरला काय सांगणार आहात. जय म्हणतो की उद्याचं प्रेझेंटेशन आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे आणि काय बोलायचं हे सांगत होतो मी, पण तुमचं ना अजिबात लक्ष नाही आहे. तर आता शर्वरी म्हणते सर असं काहीच नाही आहे. जय म्हणतो मग कसला विचार करत होता, कंपनी संबंधित काही विचार करत होतात का या प्रॉडक्टबद्दल. आणि शर्वरीला आता काहीच बोलता येत नसतं तर खुर्चीवर बसत जय म्हणतो एक काम करा, उद्याचं प्रेझेंटेशन ना आता तुम्हीच बनवा. आणि ते ऐकताच आता शर्वरी घाबरते आणि उठून उभा राहत म्हणते मी. तर जय म्हणतो का नाही जमणार, तुम्हाला प्रॉडक्ट माहीत नाही का, प्रॉडक्टबद्दल काही गोष्टी माहीत नाही आहे का. तर आता घाबरतच शर्वरी म्हणते नाही नाही जमेल ना. आणि शर्वरी म्हणते की करेन मी प्रेझेंटेशन. जय म्हणतो उद्याचं प्रेझेंटेशन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि यावरून आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरणार आहे. आणि जय म्हणतो की एखाद्या जर डिस्ट्रीब्युटरने आपलं प्रेझेंटेशन नाकारलं तर आपला खूप मोठा लॉस होऊ शकतो, हे लक्षात आहे ना तुमच्या. तर शर्वरी म्हणते हो. आणि शर्वरी म्हणते उद्याचं प्रेझेंटेशन चांगलंच होईल मला माहिती आहे, पण तुम्ही काही काळजी करू नका. आणि जय म्हणतो जर नाही झालं तर शर्वरी पटकन म्हणते की मग कंपनीतून तुम्ही मला काढून टाका. सगळेजण टचकतात. तर शर्वरी म्हणते नाही नाही तुम्ही असंच बोलणार होतात ना सर, पण मी अशी वेळ येऊच देणार नाही. आणि तेवढ्यात आता मॅक हा इकडे वेल डन करत शर्वरीला ठेंगा दाखवतो. तर जय ते बघतो आणि शर्वरीला म्हणतो बाकी तुला कोणाची मदत मिळणार नाही बरं का. पुन्हा एकदा शर्वरी टचकते आणि शर्वरी म्हणते त्यासाठी मी एकटी पुरेशी आहे, मी लगेच कामाला लागते. आणि शर्वरी जाऊ लागते. तर जय म्हणतो एक मिनटं, फक्त तुम्हाला प्रेझेंटेशन रेडी करायचं नाही आहे. आणि जय म्हणतो प्रेझेंटेशन तुम्हाला द्यायचंसुद्धा आहे. तर अजूनच शर्वरी घाबरते. जय म्हणतो आता काय झालं. आणि जय म्हणतो ऑफिसमध्ये एरवी इतरांना तर खूप शिकवत असतात, ऑफिसमध्ये बसून जगाला ज्ञान देणं वेगळं असतं आणि प्रेझेंटेशन देऊन डिस्ट्रीब्युटर मिळवणं ते सुद्धा वेगळं असतं. आणि शर्वरी म्हणते जमेल ना सर, न जमण्यासारखं काय आहे त्यात. तर जय म्हणतो ठीक आहे उद्या बघू. लगेच आता खुश होऊन शर्वरी अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आता जयचे आभार मानते आणि मी लगेच कामाला लागते असे जयला सांगते. आता गौतमचं जिच्याशी लग्न जमलेलं असतं ती तेजूला भेटायला येते आणि ते येता क्षणी आता ती तेजूला म्हणते की बघितलं ना आंटी, त्या आसावरीने किती नाटक केलं आणि किती इमोशनल ड्रामा केला, एकदम कलिगा आहेत त्या. आणि गौतमच्या बाजूला उभं राहण्याची सुद्धा तिची लायकी नाही अशी ती आता तेजूला सांगते. आणि इकडे आता समायरा म्हणते की तुम्ही ना गौतमला त्या आसावरीपासून लांबच ठेवा. आणि तुमचा जय पण त्या शर्वरीची बाजू घेतो बरं का. ती शर्वरी ना फॅन आहे, ती फॅनसारखी सगळ्यांना हवा मारत असते आणि तीच लीडर आहे. तर लगेच आता तेजू म्हणते समायरा तू काही काळजी करू नकोस. आणि तेजू आता समायराला शांत करते. आणि इकडे आता गौतम हा आसावरीला कॉल करतो. तर आसावरी म्हणते की काय केलं आज दिवसभर. तेव्हा आता गौतम म्हणतो काय नाही 9 वाजता उठलो. तर घड्याळाकडे बघत आसावरी म्हणते बापरे. आणि गौतम म्हणतो काय नाही, त्यानंतर आता जिम केली आणि ड्रायफ्रूट्स खाल्ले, बाकी काय नाही. तुझा दिवस कसा गेला. आणि तेवढ्यात आसावरीला आठवतं की भर मंदिरात तेजू आणि आपली इकडे शर्वरी दोघीही समोरासमोर कशा आल्या आणि तेजू आपल्याला काय काय बोलली हे सगळं आपल्याला आता डोळ्यासमोर येत आसावरीला आठवतं. आणि लगेच आता आसावरीला ते सगळं आठवताच इकडे गौतम म्हणतो की तू काही काळजी करू नको आसावरी, मम्मा ना लवकरच तयार होईल. तर आसावरी म्हणते की त्या कधीच तयार होणार नाही. तर तेवढ्यात पाठीमागून पमा आता तिथे येते आणि गणपती बाप्पाला हात जोडते. तर तेवढ्यात आसावरी ते बघते आणि म्हणते मी तुम्हाला नंतर कॉल करते. आणि आसावरी फोन ठेवते. तर गौतम म्हणतो अरे हे काय, फोन कट केला. आणि इकडे आता फोन ठेवताच गौतम विचार करतो की आई अशी काय बोलली असेल. तर तेवढ्यात पामा पाठीमागून येत आसावरीला म्हणते बाळ सकाळपासून तू अशी गप्प गप्प आहे, सगळं काही ठीक आहे ना. तर आसावरी म्हणते हो. आणि इकडे आता रात्री शर्वरी ही प्रेझेंटेशन करण्यासाठी आता तिने लॅपटॉप घेतलेला असतो आणि शर्वरी खूप चिडलेली असते. शर्वरी म्हणते की मलाच एकटीला प्रेझेंटेशन करायला लावलं त्याने. आणि अनु म्हणते की तू काही टेन्शन घेऊ नकोस, मला सांग मी तुझी हेल्प करू शकते. आणि तेवढ्यात पमा तिथे येते आणि पमा आता शर्वरीला दूध देते आणि म्हणते मागाशी तू नीट जेवलीसुद्धा नाही. तर आता शर्वरी म्हणते उद्या ना आई मला प्रेझेंटेशन द्यायचं आणि तो बॉस आहे ना तो गुबुर फक्त बोलत असतो आणि उद्या मी प्रेझेंटेशन देणार आहे. उद्या मी असं काहीतरी करते ना त्याची बोलतीच बंद झाली पाहिजे.
आणि आता पमा म्हणते की हे बघ तुझं उद्याचं प्रेझेंटेशन खूप चांगलं होईल, तू काही काळजीच करू नकोस. आणि एवढ्यात आता पमाचा तोल जातो. तर आता शर्वरी पमाला धरते. तर पमा कॉटवर बसते आणि म्हणते की आई तू डॉक्टरांकडे जात का नाहीस वजन कमी करण्यासाठी. तेव्हा म्हणते की पमा म्हणते की आता या वयात हे सगळं शक्य आहे का. आपलं स्त्रीचं जीवनच हे असं असतं, मुलं झाली की सहन करा आणि लग्न झालं की सहन करा आणि आता पाय जाण्याची वेळ आली तरी ते सुद्धा सहनच करायचं. तर पमा म्हणते की चल जाते मी आता झोपायला. तर तेवढ्यात पमा जाताच इकडे शर्वरीच्या डोक्यात आयडिया येते आणि लगेच आता शर्वरी म्हणते की आई काय ग्रेट आहे. आणि आता इकडे शर्वरीच्या डोक्यात प्रेझेंटेशन देण्यासाठी पमाने खूप चांगली आयडिया घालून दिलेली असते आणि ती बरोबर शर्वरीने कॅच केलेली असते. तर आता दुसऱ्या दिवशी आता जयच्या नाकावर टिचून शर्वरी आता कशी प्रेझेंटेशन देते आणि जयच्या कंपनीला आता करोडोंची ऑर्डर मिळून तिचं प्रेझेंटेशन सगळ्यात सुंदर होऊन आता शर्वरीमुळे जयची कंपनी कशी आता पुढे जाते आणि जय हा कसा शर्वरीच्या प्रेमात पडतो. प्रेक्षकांनो हे सगळं बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.